नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, हे जे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स असतात ना, ते फक्त चार्टवरचे काही आकार नाहीत. खरं तर ते मार्केटच्या भावनांची म्हणजे सेंटिमेंटची एक कहाणी सांगतात. आणि आज आपण अशाच एका जबरदस्त नाट्यमय कथेबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे पिअर्सिंग पॅटर्नची कथा. जरा विचार करा. मार्केटमध्ये सगळीकडे निराशा आहे. किमती खाली खाली खालीच जात आहेत आणि अचानक काहीतरी घडतं आणि सगळं चित्रच पालटतं. हा जो पिअर्सिंग पॅटर्न आहे ना, तो फक्त एक टेक्निकल इंडिकेटर नाहीये. तो एका मोठ्या बदलाचा, एका जबरदस्त कमबॅकचा सिग्नल आहे. चला तर मग बघूया हा पॅटर्न नक्की कसा तयार होतो आणि त्याचा खरा अर्थ काय आहे. बरं, हा पॅटर्न ओळखायच्या आधी त्याची पार्श्वभूमी समजून घेणं खूप गरजेचं आहे. तो नेहमी मंदीच्या ट्रेंडमध्ये म्हणजे जेव्हा बाजारात विक्रीचा दबाव प्रचंड असतो तेव्हाच तयार होतो आणि तेव्हाच तो सर्वात जास्त प्रभावी ठरतो. एक खरा, वैध पिअर्सिंग पॅटर्न तयार होण्यासाठी ही पार्श्वभूमी अत्यंत आवश्यक आहे. तो नेहमी एका घसरणीच्या सत्रानंतरच दिसला पाहिजे. जर बाजार आधीच तेजीत असेल किंवा साईडवेज म्हणजे एकाच जागी फिरत असेल तर या पॅटर्नला तितकं महत्त्व राहत नाही. त्यामुळे संदर्भ म्हणजेच कॉन्टेक्स्ट खूप महत्त्वाचा आहे. चला, आता आपण थेट पॅटर्नच्या रचनेकडे वळूया. म्हणजे तो नक्की दिसतो कसा आणि त्यामधल्या दोन कॅन्डल्स आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करत आहेत हे आपण जरा खोलात जाऊन पाहू. तर ही आहे पिअर्सिंग पॅटर्नची मुख्य रचना. फक्त दोन कॅन्डल्स. पहिली लाल रंगाची कॅन्डल जी मंदी दाखवते. हे स्पष्ट करतं की विक्रेते म्हणजे सेलर्स पूर्णपणे नियंत्रणात आहेत. पण खरी गंमत तर त्यानंतर सुरू होते, जेव्हा दुसरी हिरवी कॅन्डल येते, जी बाजारातलं चित्र बदलत असल्याचा आणि खरेदीदार आता मैदानात उतरल्याचा इशारा देते. बघा, ही आहे त्याची एकदम सोपी आणि स्पष्ट व्याख्या. पिअर्सिंग या शब्दाचा अर्थच आहे भेदून जाणे. इथे होतं काय की दुसरी हिरवी कॅन्डल पहिल्या लाल कॅन्डलच्या शरीराला अर्ध्यापेक्षा जास्त भेदते. आणि हाच तो स्पष्ट संकेत आहे की बाजारातील भावना आता बदललेल्या आहेत. आता हे जे 5 नियम आहेत ना, ते खूपच महत्वाचे आहेत. यावरूनच आपल्याला कळतं की हा पॅटर्न खरा आहे की नाही. यातली चौथी आणि 5वी पायरी तर सगळ्यात महत्वाची. बघा, गॅप डाऊन ओपनिंगमुळे काय वाटतं की अरे वा, मंदी तर अजून वाढणार. पण नाही, तिथेच तर गेम बदलतो. खरेदीदार इतक्या जोरात येतात की किंमत पहिल्या कॅन्डलच्या मध्यभागाच्याही वर जाऊन बंद होते. आणि हाच तो खरा टर्निंग पॉइंट आहे जो आपल्याला सांगतोय की आता कदाचित उलटा प्रवास सुरू होणार आहे. आता या पॅटर्न मागचं मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी समजून घेऊया. कारण हे जे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत ते केवळ आकार नाहीत, तर ते बाजारातल्या खरेदीदार म्हणजे बुल्स आणि विक्रेते म्हणजे बियर्स यांच्यातल्या लढाईचं प्रतिबिंब आहेत. पहिल्या दिवशी परिस्थिती कशी असते? सगळीकडे निराशा. ती मोठी लाल कॅन्डल बघून विक्रेत्यांना वाटतं की आता आपलाच विजय निश्चित आहे आणि किमती अजून खाली जाणार. बाजारात एक प्रकारचं भीतीचं वातावरण असतं. आणि मग दुसऱ्या दिवशीची सुरुवात गॅप डाऊन होते. यामुळे विक्रेत्यांचा आत्मविश्वास अजूनच वाढतो. त्यांना वाटतं की आता तर मोठी घसरण पक्की आहे. पण खरी कहाणी तर इथेच सुरू होते. बाजारात अनपेक्षितपणे खरेदीदारी येतात आणि सगळं चित्र पालटायला लागतं. आणि मग अचानक खरेदीदार मोठ्या ताकदीने बाजारात उतरतात. त्यांना वाटतं की किमती खूपच आकर्षक पातळीवर आल्या आहेत. त्यांची खरेदीची ताकद इतकी जास्त असते की ती सुरुवातीच्या विक्रीच्या दबावाला पूर्णपणे संपवून टाकते आणि किमती वेगाने वरच्या दिशेने जातात. कॅन्डलस्टिक चार्टिंगचे जनक मानले जाणारे स्टीव्ह निसन यांचं हे वाक्य या पॅटर्नच्या मानसिक परिणामाचं अगदी अचूक वर्णन करतं. जे व्यापारी किमती अजून खाली जातील यावर बेट लावून बसले होते ते आता गोंधळून जातात आणि त्यांना वाटू लागतं की अरे, आपण आपली पोझिशन बदलायला पाहिजे. ठीक आहे, तर हा पॅटर्न काय आहे आणि तो का बनतो हे तर आपण समजून घेतलं. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे की याचा ट्रेडिंगमध्ये प्रभावीपणे वापर कसा करायचा. अनेकदा या दोन पॅटर्न्समध्ये लोकांचा गोंधळ होतो. तर यातला मुख्य फरक लक्षात घ्या. पिअर्सिंग पॅटर्न एक मजबूत कमबॅक दाखवतो, तर बुलिश एनगल्फिंग पॅटर्न हा खरेदीदारांनी पूर्णपणे टेक ओव्हर केल्याचा म्हणजे ताबा मिळवल्याचा एक जास्त शक्तिशाली संकेत देतो. कोणत्याही पॅटर्नवर ट्रेडिंग करताना शिस्त खूप महत्वाची असते. फक्त पॅटर्न दिसला म्हणून लगेच ट्रेडमध्ये उडी घेऊ नका. पुष्टीकरण म्हणजे कन्फर्मेशन मिळवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पॅटर्न नंतरची कॅन्डल सुद्धा हिरवी आणि वरच्या बाजूला बंद होण्याची वाट पहा. आणि हो, नुकसानीपासून बचावासाठी स्टॉप लॉस लावणं तर अत्यंत आवश्यक आहे.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हा पॅटर्न कधीच एकटा वापरायचा नाही. त्याची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला इतर साधनांची मदत घ्यावीच लागते. म्हणजे कसं, तर समजा पिअर्सिंग पॅटर्न बनताना जर व्हॉल्यूम म्हणजे खरेदी विक्रीचं प्रमाण खूप वाढलं, तर याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे आणि हा सिग्नल जास्त पक्का आहे. किंवा जर हा पॅटर्न एका महत्त्वाच्या सपोर्ट लेवलजवळ तयार झाला, म्हणजे जिथून किंमत आधीही वर गेली होती, तर तिथून पुन्हा एकदा किंमत वर जाण्याची शक्यता खूप वाढते. बरोबर? कोणताही टेक्निकल इंडिकेटर 100% अचूक नसतो, ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा. त्यामुळे पिअर्सिंग पॅटर्न वापरताना एक संतुलित दृष्टिकोन ठेवणं महत्त्वाचं आहे. चला, या पॅटर्नच्या चांगल्या बाजूंसोबतच त्याच्या मर्यादा आणि त्यात होणाऱ्या सामान्य चुकांवरही एक नजर टाकूया. या पॅटर्नची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे तो ओळखायला खूप सोपा आहे आणि बाजारातल्या भावनांमध्ये झालेला मोठा बदल तो अगदी स्पष्टपणे दाखवतो. यामुळे ट्रेडर्सना संभाव्य नवीन तेजीच्या ट्रेंडमध्ये लवकर एंट्री करण्याची एक संधी मिळू शकते. विशेषतः स्टॉक मार्केट, क्रिप्टो आणि फॉरेक्स सारख्या अस्थिर बाजारांमध्ये तर हा पॅटर्न खूपच प्रभावी ठरू शकतो. या काही सामान्य चुका आहेत ज्या टाळायलाच हव्यात, कारण यामुळे चुकीचे सिग्नल मिळून नुकसान होऊ शकतं. नेहमी लक्षात ठेवा, कॉन्टेक्स्ट महत्त्वाचा आहे, कन्फर्मेशन आवश्यक आहे आणि रिस्क मॅनेजमेंट तर अनिवार्यच आहे. या नियमांचं पालन केल्यास जबाबदारीने ट्रेडिंग करता येते. तर पिअर्सिंग पॅटर्न काही भविष्य सांगत नाही, पण तो बाजाराच्या संघर्षातला एक अत्यंत महत्त्वाचा क्षण नक्कीच आपल्यासमोर आणतो. तो आपल्याला सांगतो की कितीही मंदी असली तरी खरेदीदार पुनरागमन करू शकतात. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण चार्ट पाहाल, तेव्हा फक्त किमती पाहू नका, तर त्यामागे दडलेली बाजाराची ही लढाई समजून घेण्याचा प्रयत्न करा.